उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे आयोजित उत्कर्ष पर्यावरण वारी 2026 हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पार पडला. 2024, 2025 आणि 2026 या 3 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. वारी दरम्यान प्लास्टिकमुक्त वारी, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार आणि स्वच्छ वारी हरित वारी या संदेशाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविला. या उपक्रमाअंतर्गत 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे या कापडी पिशव्या उत्कर्षच्या महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या 1000हून अधिक महिलांनी तयार केल्या. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांना शाश्वत रोजगार आणि उत्पादनाचे साधन उपलब्ध झाले. यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲडव्होकेट दगडू लोंढे म्हणाले, वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकतेची अमूल्य परंपरा आहे. या परंपरेला पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाची जोड देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. उत्कर्ष पर्यावरण वारी ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि लोकसहभाग याचा प्रभावी संगम आहे. यंदा 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून प्लॅस्टिकमुक्त वारीचा संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. ते पुढे म्हणाले, महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांमुळे त्यांना सन्मानजनक व शाश्वत रोजगाराची संधी मिळाली. समाज, शासन, स्वयंसेवक, दाते आणि वारकरी यांच्या विश्वास व सहकार्यामुळे हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण झाला. सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर विश्वास ठेवत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन भविष्यातही पर्यावरणपूरक, स्वावलंबी आणि सक्षम भारत घडविण्यासाठी अशाच लोकहिताच्या मोहिमा सातत्याने राबवत राहील. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरपूर नगरपरिषद, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, दाते, स्वयंसेवक, वारकरी, भाविक आणि सर्व सहकाऱ्यांचे फाउंडेशनतर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या धैर्याने प्रेरित उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवत आहेत. यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष ॲडव्होकेट दगडू लोंढे यांच्याशी साधलेला संवाद पहा. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे 2026 ला देखील उत्कर्ष पर्यावरण वारीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या उत्कर्ष पर्यावरण वारीचा उद्देश होता वारकऱ्यांमध्ये जनजागृती करणं सिंगल यूज प्लास्टिकबाबत. आणि ह्या समवेत आम्ही 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टील वॉटर बॉटल वारकऱ्यांमध्ये मोफत डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि वारकऱ्यांमध्ये एकच मेसेज गेलेला आहे की सिंगल यूज प्लास्टिक किंवा ज्या सिंगल यूज प्लास्टिक बॅग आहेत किंवा ज्या बॉटल्स आहेत त्यांना नकार करायचा आहे. आणि जेव्हा प्रबोधन करण्यात आलं त्याच्यानंतर वारकऱ्यांना ह्याच्यामध्ये पूर्णपणे हा करून जो आहे त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत की ज्या वारकऱ्यांमध्ये ह्या बॉटल्स आणि ज्या बॅग्स आम्ही वितरित केलेल्या आहेत ते वारकरी आता ह्याच्यापुढे प्लास्टिक पिशवी किंवा प्लास्टिक बॉटलला वापरणार नाहीत. आणि येत्या काळात देखील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे 2027ला येत्या काळात अजून आम्ही जनजागृतीसाठी काही डिजिटायझेशन आणि काही नाविन्याचे उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत. आणि असं आश्वासन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे मी ॲडव्होकेट दगडू लोंढे, संस्थापक अध्यक्ष, देत आहे.